त्याच्या मागे मुलं चालताना दिसत नाहीत का तुला? एक काम कर, गाडी चालू कर आणि त्या मुलाच्या मागे मागे हळूच चालव. मी संधी साधून पटकन त्याला पकडतो. त्यावर रोहन बोलला, ओके भाई, लेकिन ध्यान से, आजूबाजूला पब्लिककडे पण लक्ष ठेव. रोहन हळूच त्याची गाडी त्या मुलाच्या मागे मागे चालवू लागला. काही अंतरावर चालवून त्याला तो मुलगा एकटा दिसला. तसं राजने संधी साधून लगेच त्या मुलाला बेशुद्ध करून पटकन गाडीत टाकले आणि ते दोघेही शाळेकडून सुसाट निघाले. मुलाच्या पालकांनी वाट बघून बराच वेळ झाला आपला मुलगा घरी आला नाही, म्हणून पोलिसात तक्रार नोंदवली. इथे रोहनने गाडी थेट त्याच्या ठरवलेल्या जुन्या ओसाड वाड्याकडे नेली. वाड्याच्या गेटमधून गाडी आत नेताच अचानक सगळीकडे गारवा पसरला. राजने वाड्याला बघून रोहनला विचारले, काय रे,